19ला जी कर्ज माफी झाली होती ती एका थंबवर झाली होती, एका थंबवर. कोणत्याही अटी शर्तीशिवाय 2 लाखाची कर्ज माफी. माझ्या खिशात 2.5 लाख असेल तर मी 3 लाख रुपये कशाला बाकी ठेवेल? त्यांना भीक नको पण कुत्रावर कर्ज वसुलीची मोहीम. मर्सिडीज सुद्धा माफ झाल्या होत्या. महागाई वाढली, सगळे बी बियाणं असेल, खत असेल, मजुरी असेल, सगळे दर वाढले. कोरा 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 कोरा. नंतर कर्ज मिळणं अवघड होतं, हे मी तुम्हाला. 19ला जी कर्ज माफी झाली होती ती एका थंबवर झाली होती, एका थंबवर. कोणत्याही शेतकऱ्याला बँकेत जावं लागलं नाही, कोणत्याही ठिकाणी त्याला न जाता फक्त एका थंबवर कोणत्याही अटी शर्तीशिवाय 2 लाखाची कर्ज माफी माननीय उद्धवजींच्या सरकारच्या काळात दिली होती सभापती महोदय. म्हणून असं असताना ही कर्ज माफी जर दिली तर याच्यातल्या जर अटी शर्ती बघितल्या सभापती महोदय, याच्यात जे लिहिलेलं आहे, गावोगाव आम्ही फिरत असताना अनेक शेतकऱ्यांचे निवेदन येतात. सध्या शासन निर्णयानुसार 1/4/2019 ते 31/3/2025 या कालावधीत उचललेल्या अल्पमुदत पीक कर्जाचाच या योजनेत समावेश आहे. 1/4/19च्या आधी जर कोणी कर्ज उचललं असेल किंवा 2019च्या कर्जमाफीत तो असेल तो शेतकरी या कर्जमाफीत बसणार नाहीये. प्रवीण भाऊ सांगतो मी, 50,000च त्याला माफ आहे. समजा माझ्यावर 2.5 लाख, सांगतो ना, समजा माझ्यावर 3 लाख कर्ज आहे तर सभापती महोदय मला 2.5 लाख भरावं लागेल आणि मग मला 50,000. जर माझ्या खिशात 2.5 लाख असेल तर मी 3 लाख रुपये कशाला बाकी ठेवेल बँकेचे? आणि म्हणून मला असं वाटतं याच्यातल्या अनेक अटी शर्ती जर बघितल्या तर मला असं वाटतं शेतकऱ्यांना भीक नको पण कुत्रावर अशा पद्धतीनं ही योजना आहे. मी तर म्हणेल ही कर्ज माफी नव्हे तर ही कर्ज वसुलीची मोहीम सरकारने या माध्यमातून सुरू ठेवलेली आहे. अशा पद्धतीनं ही योजना आहे. मग हे होत असताना कर्जमाफी 2008ला दिली गेली, 2017ला दिली गेली, 2019ला दिली गेली. या प्रस्तावात असं म्हटलेलं आहे की पहिल्यांदा कर्जमाफी दिली. मला असं वाटतं 2008च्या कर्जमाफीत तर सभापती महोदय मर्सिडीज सुद्धा माफ झाल्या होत्या. शेतकऱ्यांनी 7/12 एखाद्यानी गाडी घेतलेली आहे, मर्सिडीज घेतलेली, ती सुद्धा भाई माफ झाल्या होत्या. एखाद्याची सफारी गाडी ती सुद्धा माफ झाली होती 2000च्या कर्जमाफीत. नंतर सरकारने त्याच्यात सुधारणा केली, काही मर्यादा दिली आणि म्हणून 2017 आणि 2019 2017च्या कर्जमाफी 1.5 लाख रुपये होते, 2019च्या कर्जमाफीमध्ये 2 लाख होते. आता तुम्हीच मला सांगा, 2017 आणि 2019 महागाई वाढली, सगळे बी बियाणं असेल, खत असेल, मजुरी असेल, सगळे दर वाढले म्हणून 50,000 वाढवले. आता 2019 नंतर जर 2026ला पण कर्जमाफी करणार असू तर मला असं वाटतं ही 2 लाखाची कर्जमाफी तोकडी आहे. बरं, निवडणुकीच्या आधी माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक सभेत 7/12 करू, कोरा कोरा कोरा, सगळ्या सभेमध्ये मुख्यमंत्री असं बोललेले आहे की या भाषेत बोलले कोरा कोरा कोरा. कुठं कोरा झाला? आता जास्त भोरावं लागलं, आणखी त्याच्यावर लिहावं लागू लागलं. आज ह्या 2 लाखाच्या कर्जमाफीचं सरकारने निवडणुकीच्या आधी, विधानसभेच्या आधी सांगितलं होतं की आम्ही 7/12 कोरा करू, पण तो आज हा 7/12 सभापती महोदय कोरा झालेला नाही. त्यामुळं जर सरकारला कर्जमाफी करायची तर मला असं वाटतं या जवळपास 19 अटी शर्ती आहे. प्रोत्साहन लाभाला अटी शर्ती आहे, कर्जमुक्तीला अटी शर्ती आहे, ओटीएसला अटी शर्ती. मला असं वाटतं ओटीएस एकदा झालं ना सभापती महोदय, नंतर कर्ज मिळणं अवघड होतं. हे मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला काय मी सांगायची गरज नाही. एकदा ओटीएस केलं कर्ज मिळणं अवघड होत असतं, हे लक्षात ठेवा. म्हणून शेतकऱ्यांनी ओटीएस केलं तर उद्या त्याचं नव्याचं जुनं काय, त्याला नवं भेटणार नाही, जुनं त्याचं काय व्हायचं ते होईल, अशा प्रकारे स्थिती होणार आहे. आणि म्हणून ही कर्जमाफी पूर्णपणे सभापती महोदय फसवी आहे. आज या सगळ्याच्यामध्ये
मला असं वाटतं जे सरकार आधीच होतं 2022ला गेले त्याच्यावर आता बोलण्याची गरज नाही. सरकार असतं, परंतु नियमित कर्जफेड करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान अजून सुद्धा सभापती महोदय प्रलंबित आहे. सभापती महोदय, जी 2000 ची योजना होती, 2017 ची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, ज्या देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते, या योजनेतले अजून 5,975 कोटी रुपये या कर्जमाफीचे अजून देणं बाकी आहे 2017च्या योजनेचे. नंतर 2019 ची जी योजना होती, ज्या उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, याचे सुद्धा सभापती महोदय अजून 40.30 कोटी रुपये देणं बाकी आहे. थोडक्यात 6,030 कोटी रुपये अजूनही शेतकऱ्याचे कर्जमाफीचे या दोन योजनेतले अजून देणं बाकी असताना सरकारने या प्रलंबित कर्जमाफीसाठी फक्त 200 कोटी रुपयाचं प्रोव्हिजन या बजेटमध्ये केलेलं आहे. जर 6,000 कोटी बाकी आहे 17 आणि 19 चे, तर प्रोव्हिजन फक्त 200 कोटी रुपये प्रलंबित कर्जमाफीसाठी सभापती महोदय ठेवलेले आहे. आणि जर हे 6,000 कोटी रुपये 17चे आणि 19चे सरकार कोणाचंही असो, शेवटी शेतकऱ्यांना आपण सगळ्यांनी एक समजलं पाहिजे. शेतकरी कोणत्या पक्षाचे असतील नाही तर नसतील आपल्याला काही घेणं नाहीये. शेतकरी काय भाजपचा असला काय, काँग्रेसचा असला काय, शिवसेनेचा असला काय, त्याच्या व्यथा वेगळ्या नाहीये. प्रत्येक शेतकऱ्याच्या व्यथा एकसारख्या आहे. आणि म्हणून जर या 17च्या आणि 19च्या योजनेतले अजून 6,000 कोटी रुपये द्यायचे बाकी, जर याच्यासाठी फक्त 200 कोटी रुपये सरकार ठेवत असेल, तर मला असं वाटतं या कर्जमाफीला कोणता अर्थ उरतो हे तुम्हीच मला असं वाटतं सांगण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, अशा पद्धतीनं या योजना करत असताना या सगळ्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना आपण प्रोत्साहन देतो का? एक पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना आहे. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना, इथं ग्रामीण भागातले मंत्री आशिषजी, गुलाबरावजी आहेत. मला असं वाटतं या योजनेसाठी पुरेशी तरतूद असण्याची आवश्यकता